मसाला, फिश तिखट रेड, त्यानंतर हे काय चिकन तांबडा रस्सा, सावजी मटण, हे काय आहे खेकडा मसाला, कोंबडी रस्सा भात, त्यानंतर पापड, चिकन सॅलड, हे माझ्या मते फरसाण दिलं आहे म्हणजे मिसळ वगैरे असेल. त्यानंतर इथे आहे स्टीम राईस, या बाजूला इंडियन ब्रेड आहे आणि त्याबरोबर रोटी पण आहे. इथे आहे काजूची उसळ आणि ही आहे मिसळ, मटकीची मिसळ आहे ही. नमस्कार, मी राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या घरातले सुद्धा काही डेलीचे ब्लॉग येत नाही आहेत, कारण घरात सध्या मला म्हणायला गेलं तर इच्छाच होत नाही आहे डेली ब्लॉग बनवायची, कारण माझ्या काकांना थोडंसं बरं नाही वाटत आहे आणि सो त्याच्यामुळे मला म्हणजे असा खूप असा आनंद वगैरे होत नाही आहे की डेली ब्लॉग्स बनवू किंवा काही गोष्ट शेअर करू. परंतु आज एक मोठं टेन्शन आलं आहे. सकाळी झालं आहे काय, इतके दिवस मी 4 व्हीलर 2 व्हीलर सगळं चालवते आहे, परंतु आज अचानक म्हणजे इतके दिवस माझ्याकडे लायसन होतं आणि आज अचानक मी माझ्या ज्या इकडे तुम्हाला मी दाखवते की किती साऱ्या पर्स आम्ही पसारा काढला. कारण लेडीज म्हटलं की आपण मॅचिंग पर्स एखाद्या ड्रेस बरोबर किंवा साडी बरोबर, तशी मला पर्सची खूप आवड असल्यामुळे माझ्याकडे खूप साऱ्या पर्सेसचा स्टॉक आहे. तर त्याच मी पर्स आता काढून बसले की झालं आहे काय की माझं ड्रायव्हिंग लायसन्स सकाळपासून भेटतच नाही आहे. मी नेहमी माझी नेहमीची जी पर्स असते त्या पर्समध्ये मी एक छोटी पर्स ठेवते की ज्याच्यामध्ये म्हणजे 2 पर्स असतात. एक पर्समध्ये कॅश असते आणि दुसऱ्या पर्समध्ये क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड, त्याच्यानंतर माझं ड्रायव्हिंग लायसन, त्याच्यानंतर एक आधार कार्डची कॉपी वगैरे ह्या सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये कॅरी करत असते. त्याच्यानंतर ज्या कीज आहेत त्या पर्समध्ये कॅरी करत असते. परंतु आत्ता असं झालंय ना की ते भेटतच नाहीये, माहीत नाही काय कारण आहे. मला ड्रायव्हिंग लायसनमध्ये इतकं आता टेन्शन आलेलं आहे की आता जरी खाली भाजी मार्केटमध्ये जरी जायचं आहे तरी मला टेन्शन आलंय की अरे आता जाऊ कसं, आता रिक्षेशिवाय पर्याय नाहीये. सो मी आता असा विचार करते. तसं पण माझं जे ड्रायव्हिंग लायसन होतं ते मला नवीन बनवायचं होतं, ते एक्सपायर्डला येणारच होतं. आता पुढच्या महिन्यात ते एक्सपायरी डेट त्याची पुढच्या महिन्यात आहे आणि त्याच्यामध्ये असं झालं की आता माझ्या लग्नाला ऑलरेडी 14 वर्ष झालेली आहेत आणि ते ड्रायव्हिंग लायसन माझ्या पहिल्या जुन्या नावावरती आहे. तर मिस्टर कधीपासून म्हणत होते, म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हाच ते म्हणत होते की तू नवीन नावाने तुझं ड्रायव्हिंग लायसन काढ. पण मी त्यावेळेला म्हटलं की नाही ठीक आहे, नंतर काढेन, हे एक्सपायर होते. कारण पुन्हा त्याच प्रोसिजर म्हणजे खूप साऱ्या प्रोसिजर, पेपर वर्क सगळं करावं लागतं. पण मिस्टर म्हणाले एजंट बघ आणि जाऊन तुझं नवीन ड्रायव्हिंग लायसन काढ. पण त्यावेळेला मी हलगर्जीपणा केला की म्हटलं जाऊ दे, नंतर बघीन, आणि त्याच्यानंतर मग ते काही काढलंच नाही. परंतु आता माझं जे जुन्या नावाचं जे ड्रायव्हिंग लायसन आहे तर ते ड्रायव्हिंग लायसन आता पुढच्या मंथमध्ये एक्सपायर होतं आहे. तर म्हटलं चला आता नवीन नावानेच ड्रायव्हिंग लायसन काढते. तर आता तरी मी सध्या पर्स बघत होती की चला ते ड्रायव्हिंग लायसन मिळतं आहे की नाही. मला आता इतकं टेन्शन आलं आहे की ड्रायव्हिंग लायसनसारखी महत्त्वाची गोष्ट मिळत नाही. आणि ज्या असं होतं ना की काही वेळेला उजव्या हाताने ठेवलेली वस्तू डाव्या हाताला मिळत नाही. माझ्यामध्ये तुमच्याबरोबर सुद्धा असं बऱ्याच वेळेला होत असेल. म्हणजे माझ्या हातून बाकी सगळ्या गोष्टी हे होतात, परंतु कधी कधी असं होतं की हर्षितचं आय कार्ड किंवा पासपोर्ट किंवा जे म्हणजे आपल्या रेग्युलर ज्या आपल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आपण एका साईडला ठेवतो, तर कधी कधी ते मला मिळतच नाही. म्हणजे मी त्यासाठी एक पाऊच बनवलेला आहे. तो पाऊच मी नेहमी कपाटात ठेवते की ज्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी अरेंज करून ठेवलेल्या आहेत. फोल्डर असे लावून असे त्याला असं जे कलरफुल स्टिकर्स असतात ते पण तिथे लावलेले आहेत की आमचे पासपोर्ट तिघांचे ह्याच्यात आहेत, तिघांचे आधार कार्ड ह्याच्यात आहे, त्याच्याशिवाय माझ्या आईचं आधार कार्ड, असं मी सगळं ठेवते. पण आज असं झालंय ना की मला ते मिळतच नाहीये. तर तुम्हाला मी दाखवते मी किती सारा पसारा काढलेला आहे. आता मी माझे म्हणजे कपडे जे होते कबर्डमध्ये ठेवलेले ते सुद्धा काढले. साड्यांच्या ठिकाणी बघितलं की एखाद्या पाऊचमध्ये वगैरे किंवा एखाद्या छोट्या वॉलेटमध्ये मी ते हे ठेवलेलं आहे का ड्रायव्हिंग लायसन. पण अख्खं कपाट म्हणजे त्यानिमित्ताने माझं अख्खं कपाट लावून झालं असं म्हटलं तरी हरकत नाही. मला ते इतकं टेन्शन आले की पुन्हा आता ते नवीन म्हणजे आता मला लर्निंग लायसन काढावं लागणार.
तोपर्यंत मी गाडी चालवू शकत नाहीये. लर्निंग लायसन काढा, मग टेस्ट द्या आणि त्याच्यानंतर मला लर्निंग लायसन मिळणार वगैरे सर्व गोष्टी. आता मला तर इतकं टेन्शन आलं ना की मी काय करू मला सुचत नाहीये. तर आता मी सर्वप्रथम आधी माझ्या ज्या पर्स आहेत ज्या मी ऑलरेडी आता बघितलेल्या आहेत त्या परत एकदा बघते आणि त्याच्यानंतर मग जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते आणि झेरॉक्स फोटो असं सगळं घेऊन आता मला RTO ऑफिसमध्ये जायचंय. तिथे जाऊन आता फॉर्म वगैरे भरणं ह्या सगळ्या गोष्टी होतील. आणि आज हर्षित सुद्धा घरी आहे. हर्षितला थोडंसं बरं नाही वाटत आहे. म्हणजे बरं वाटत नाही असं कारण नाही आहे. आता 3-4 दिवसातच शाळा बंद होणार आहे. आणि काल त्याची एक्झाम होती. तर आज त्याचं कसं झालेलं आहे, त्याला कंटाळा आलेला आहे आणि म्हणून तो शाळेत गेलेला नाही. कारण असं होतं की काल मी फुटबॉल खेळत होतो, तो मला पायाला लागलाय, त्यामुळे तो माझा पाय दुखतोय हे त्याने कारण सांगितलं सकाळी. परंतु आता तो व्यवस्थित सगळा नाश्ता झाला करून, त्यानंतर घरामध्येच जो बॉल आहे त्या बॉल बरोबर खेळून पण झालं, तेव्हा त्याचा पाय दुखत नाही. मी त्याला आता विचारलं की काय रे, तू तर मला सकाळी बोललास की तुझा पाय दुखतोय म्हणून. तर म्हणाला नाही, सकाळी दुखत होता, आता दुखत नाहीये. मी नेहमी विचार करते की चला मुलं मोठी झाली की थोडी रिस्पॉन्सिबिलिटी कमी होते, परंतु खरंच असं होत नाही. त्या मुलांवरती एवढं लक्ष द्यावं लागतं. आणि त्याचं आता मला तो सांगतोय की आता काय 2-3 दिवसच बाकी आहेत ना शाळेला, मग कशाला, म्हणून मी आराम केलाच. ठीक आहे, माझं ते टेन्शन वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये ह्याची ही मस्करी चालू आहे माझ्याबरोबर. तर आज आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहोत हर्षित घरी असल्यामुळे. तर आधी मी RTO ऑफिसमध्ये जाऊन येते, माझं ते काम करून येते. येताना जे फॉर्म आहेत ते घेऊन येते आणि जर समजा मी ओरिजिनल आता घेऊन गेले आणि तिथेच जर फॉर्म सबमिट करायला मिळाले तर मी तिथे सुद्धा फॉर्म सबमिट करेन आणि ते माझं काम पूर्ण करेन. आणि त्याच्यानंतर हर्षित बरोबर एका नवीन ठिकाणी मी आणि हर्षिता जाणार आहे. तर ते ठिकाण कोणतं आहे तर ते सुद्धा मी तुमच्यावर शेअर करणार आहे. हे बघा, ह्या सर्व मी पर्स काढले आहेत. ह्या सगळ्या पर्स मी आता काढल्यात आणि या सगळ्या पर्समध्ये शोधते. आता सध्या तर डेली वेअरला मी ही पर्स वापरते आहे. सो ही पर्स मी म्हणजे ह्याचे 3च कप्पे आहेत, आतला कप्पा बाहेरचा कप्पा. तर ह्या कप्प्यात सुद्धा माझं शोधून झालं आहे, त्याच्यात पण नाही आहे. त्याच्यानंतर ही पर्स, ह्याच्या अगोदर मी जी ही पर्स वापरत होती सो त्याच्यात पण बघितलं, त्याच्यात पण नाही आहे. आणि बाहेर कुठे लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर जे मी ही पर्स वापरते, ही पण पर्स बघितली की बाबा काय कारणामुळे नाही. आता मी तेच आता पासपोर्ट आणि इतर आता ही जी पर्स आहे तर ह्या पर्समध्ये नॉर्मली मी माझे जे ड्रायव्हिंग लायसन, त्याच्यानंतर कार्ड्स वगैरे, जे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, हे सर्व मी ह्या पर्समध्ये ठेवत असते. परंतु आता हे अख्खी पर्स ही रिकामी करून झाली आणि त्याच्यात पण आता मिळत नाही आहे. आणि जनरली कॅश ह्याच्यात कॅरी करते. तर मला असं वाटलेलं की कदाचित ह्याच्यामध्ये तरी मला मिळेल, पण त्याच्यातसुद्धा नाही मिळालं आहे. तर मला आता इतकं टेन्शन आलं आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर मी आता आहे रिक्षेमध्ये. जिथपर्यंत मला आता लायसन मिळत नाही तिथपर्यंत ऑलमोस्ट मला रिक्षेनेच ट्रॅव्हल करावं लागणार आहे. तर आता RTOचं काम तर माझं झालं आहे आणि मी रिसिप्टसुद्धा घेतली. 45 डेजमध्ये येईल. सो त्याची पण काही प्रोसिजर असते, त्याला पण फार टाईम जाणार आहे. तर 45 डेजमध्ये मला माझं येईल. पण तोपर्यंत जर गाडी चालवायची असेल तर एक रिसीट त्यांनी दिलेली आहे, तर त्या रिसीटचा वापर करावा लागेल. चला आता मी घरी जाते, त्यानंतर गाडी घेते. कारण मी आता जसं तुम्हाला म्हटलं की मी गाडी चालवू शकत नाही, परंतु नाही त्या रिसीटवरती मी गाडी चालवू शकते. कारण जर मी गाडी नाही चालवली तर मला जमणार नाही. कारण बऱ्याच ठिकाणी कामांना 2 व्हीलरचा फार वापर करावा लागतो. कारण ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 4 व्हीलर म्हणजे पार्किंगची प्रॉब्लेम असल्यामुळे 2 व्हीलरशिवाय पर्याय नसतो. तर आता मी जाते, हर्षितला घरी घेते आणि त्यानंतर आम्ही लंचला कुठे जाणार आहोत हे तुम्हाला सांगतो. मी आता पोचलेलो आहे कारवान मेनूला. त्यांचं मी मराठी हे फूड फेस्टिवल चालू आहे. आपली बुकिंग तर नाही आहे, पण चला मी आणि हर्षित, सॉरी, हॅलो, टेबल फॉर 2 बुकिंग नाही जय. फर्स्ट सेकंड कौन से फ्लोर पे? सेकंड ना. यांचा इथे मी मराठी हा फूड फेस्ट चालू आहे. 30 तारखेनंतर ह्यांचा फूड फेस्ट चालू झालेला आहे. तर आम्ही कधीपासून येणार होतो तर योग आज आलेला आहे माझा आणि हर्षितचा. याचा स्किन माझी आय नो खूप टॅन झालेली आहे, गरमी पण खूप आहे. सो चला आता फूड एन्जॉय करायला. काय वाचतोय मेनू त्यांचा?
तर हा आहे इकडचा ॲम्बियन्स. सगळे प्रॉपर ट्रेडिशनल कपड्यामध्ये आहेत कारण त्यांचा फेस्ट चालू असल्यामुळे. तर आता ग्रिलसुद्धा आलं आहे. तर आता आम्ही तर चिकन सांगितलेलं आहे, आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत. सो हर्षित तर फिश पण इकडचं खातो. मला इकडचं फिश सहसा नाही आवडत, परंतु आत्ता ह्यांचा जो मेनू आहे तो थोडासा वेगळा आहे कारण मी मराठी फूड फेस्ट यांचं चालू असल्यामुळे. हर्षित ते हे दे ना. तर त्यांचा जो काही आत्ताचा जो फूड फेस्टचा जो मेनू आहे म्हणजे सूप, त्याच्यानंतर लाईव्ह काउंटर, पास्ता काउंटर, व्हेज स्टार्टर्स, सॅलड्स आणि ब्रेड नॉनव्हेज स्टार्टर्समध्ये. सो तो यांनी इथे दिलेला आहे. तर इथे बार काउंटरसुद्धा आहे. जर तुम्हाला ड्रिंक्स वगैरे घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे ऑर्डर करू शकता, त्याचे वेगळे चार्जेस आहेत. सो आम्ही तर आता इथे नॉनव्हेजसाठी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीत स्टार्टर मात्र तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही पण येतात. तर आता त्याने ग्रिल तर लावलेलं आहे इथे. आता स्टार्टर्स येतील आणि आम्ही मग ट्राय करतो आणि मग तुमच्याशी पण मी शेअर करते की स्टार्टर्स कसे आहेत, टेस्ट कशी आहे. तर इथे त्यांनी चाट आणलं आहे. तर इथे आहे दहीपुरी आणि त्याच्याचबरोबर आहे पाणीपुरी. कशी आहे पाणीपुरी? हो. सो आता मी सुद्धा पाणीपुरी टेस्ट करते. ये क्या प्रॉन्स है? चिकन है बस. फिश का एक ही रखना. हाँ, फिश का एक ही रखना. हाँ, प्रॉन्स चलेगा. ये कौन से प्रॉन्स है? चिल्ली जिंजर गार्लिक. चिल्ली जिंजर गार्लिक. नहीं, फिश एक बस हो गया. थैंक यू. ड्रिंक्समध्ये काय आहे? तर हर्षितच्या प्लेटमध्ये आता त्यांनी लेग पीस दिला आहे. हा लेग पीस आणि त्याच्याबरोबर काय आहे? मटन कबाब, सीख कबाब, मटन सीख कबाब. आणि इथे ग्रिलवरती पण त्यांनी प्रॉन्स, फिश आणि चिकन सर्व आलेलं आहे. हर्षित चटणी खूप खाऊ नको, खूप तिखट असणार. आता मी इथे चिकन टिक्का तो ट्राय करते. ऑलरेडी यांचं चिकन जे असतं ते ऑलरेडी कुक केलेलं असतं त्यांच्या किचनमध्ये आणि इथे फक्त ते इथे या ग्रिलवरती आणून ठेवतात की ज्याच्यामुळे ते गरम राहील. त्याचं बाकी काही मिनिंग नसतं. लाईव्ह काउंटरसाठी सारखं एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून हे आहे. हा आहे चिकन, फ्रेश आहे चिकन. हर्षित चिकन पिझ्झा आला आहे, तो टेस्ट करून सांग कसा आहे. गरम आहे. गरम नाही, टेस्ट कशी आहे ती सांग. खूप मारून सांग ना. मला तर तो नाही आवडत पिझ्झा. चिकन नाही आवडत मला. बापरे, केवढे सारे चीज आहे नाही. मोझरेला. टेस्ट कशी आहे? हां, कोथिंबीर वडी खा. तर कोथिंबीर वडी तुला आवडते ना? क्रिस्पी कॉर्न. हाँ, क्रिस्पी कॉर्न ये तो मेरा फेवरेट है. हाँ हर्षित, तुला पाहिजे क्रिस्पी कॉर्न? बापरे, इतना सारा एक ही प्लेट में. बस बस बस.
थँक्यू. तर आता यांनी इथे फिशमध्ये बोंबीलसुद्धा आहेत. सो आधी मी फर्स्ट ऑफ ऑल बोंबील ट्राय करते. फ्रेश आहेत बोंबीलसुद्धा. क्रिस्पी आहेत. नाही, हातात घेतल्या घेतल्या लगेच ती अशी स्वतः पुदिन्याच्या चटणीबरोबर मी टेस्ट करते. खूप खुसखुशीत आहे, छान आहे. आणि माझी एनी टाईम फेवरेट क्रिस्पी कॉर्न. खरं त्यांचा जो महाराष्ट्राचा मेनू आहे ना असा खूप छान आहे. मला खूप आवडला. त्याशिवाय आम्हाला पुन्हा ही मी दहीपुरी मागवली आहे. स्वतः ही सुद्धा खाते. आणि त्याचबरोबर हे ड्रिंक. आणि एक महत्त्वाची आणि आवडीची गोष्ट इथे ड्रिंकमध्ये आहे. सो तीसुद्धा कोणती आहे ती तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तर आता इथे खूप सारं चीजने भरलेला आणि भाज्याने भरलेला पिझ्झा पण आहे. गरम आहे. जसं हर्षदने मगाशी, जसं हर्षदला मगाशी नॉनव्हेज पिझ्झा गरम होता तसा हा सुद्धा अगदी गरम गरम आहे. टेस्ट खूप छान आहे आणि गरम आहे. मेन म्हणजे की ज्याच्यामुळे मला पिझ्झा खावासा वाटतो. नाहीतर होतं काय, जसा थंड जर पिझ्झा त्याने दिला त्यानंतर तो खूप चिवट होतो. त्याच्यामुळे खरंच आता जो गरमागरम पिझ्झा खरंच खूप अप्रतिम आहे. तर चला तर मग हे आता सगळं मी ट्राय करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. हे काय, तिसऱ्या ग्रीन मसाला फिश तिखट रेड. त्यानंतर हे काय, चिकन तांबडा रस्सा सावजी मटण. हे काय आहे, खेकडा मसाला, कोंबडी रस्सा भात. त्यानंतर पापड, चिकन सॅलड. हे माझ्या मते फरसाण दिलं आहे म्हणजे मिसळ वगैरे असेल. त्यानंतर इथे आहे स्टीम राईस. या बाजूला इंडियन ब्रेड आहे आणि त्याबरोबर रोटी पण आहे. इथे आहे काजूची उसळ आणि ही आहे मिसळ, मटकीची मिसळ आहे ही. ह्या बाजूला डाळीची आमटी आणि मसाला मटार भात. अळूचं फतफत आणि झुणका. नंतर इथे आहे पनीर मराठा आणि त्याच्याबरोबर आहे आंबाडीची भाजी. आणि इथे आहे व्हेज कोल्हापुरी आणि हे आहे भरलं वांग. चायनीज पण आहे इथे. व्हेज बन गार्लिक राईस, व्हेज हाक्का नूडल्स आणि याच्यामध्ये आहे व्हेज बॉल शेजवान सॉस आणि एक्झॉटिक स्टर फ्राय व्हेजिटेबल्स. इथे आहे खेकडा काळी मिरी सूप. त्याच्याच बरोबर इथे आहे टोमॅटोचं सार आहे इथे. हर्षित, कसं होतं जेवण? मजा आली? मजा आली ना? तर तुम्ही बघितले की खूप सारे इथे व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये बुफेमध्ये आयटम आहेत. परंतु मी इथे अर्धी रोटी घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर इथे क्रॅब, अळूचं फतफतं आणि सॅलड घेतले. आणि ही आहे काजू आणि आपले जे वाल असतात ना, जे वालाचं बिरडं त्याच्यामध्ये ह्यांनी काजू घातले. आणि इथे मी चिकन घेतलेलं आहे आणि चिकनमध्ये मी इथे घेतलेला आहे हा आहे तांबडा पांढरा रस्सामध्ये जे तांबडं चिकन असतं ना, तर ते चिकन आहे हे. तर आता चला मी इथे टेस्ट करते. मेन गोष्ट म्हणजे खेकडा कसा खायचा आहे इथे तेच मला काही कळत नाही. कारण घरी आपण 2 हाताने मिळून खेकडा खातो, पण इथे खेकडा खायचा म्हणजे फार टेन्शन आहे मला. सो आता मी ही भाजी टेस्ट करते आणि तुम्हाला टेस्ट सांगते कशी यायची. कडवे वाल आहेत
आणि याच्यामध्ये काजू घातलेत, ओले काजू आहेत हे. ठीक आहे. अळूचं फतफद आता टेस्ट करते. ठीक आहे. ऑब्विसली हॉटेल आहे म्हटलं की घरच्यासारखी तर टेस्ट येणार नाही ह्याला. तर आता हे सर्व मी संपवते आणि त्यानंतर डेझर्टकडे वळते. तर ह्या बाजूला आहे यांचा डेझर्ट काउंटर आणि डेझर्टमध्ये बघूया काय काय आहे. हे आहे अंगुरी गुलाबजाम आणि मूग डाळ हलवा. त्यानंतर इथे आहेत मोदक आहेत. त्याच्यानंतर इथे आहे चॉकलेट ब्राउनी. फ्रूट्स आहेत या बाजूला, पपई, कलिंगण, श्रीखंड, मिक्स फ्रूट बासुंदी, फ्रूट कस्टर्ड आहे इथे. हे आहे गुलकंद पेस्ट्री आहे. हे आहे ट्रिपल चॉकलेट पेस्ट्री आणि ही आहे किवीची पेस्ट्री. इथे आईस्क्रीम सुद्धा आहेत, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, व्हॅनिला. ह्या बाजूला जिलेबीचा सुद्धा काउंटर आहे आणि हे त्यांचं आउटसाइडचं सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. आणि इथे आहे चाट काउंटर. तर स्वीटमध्ये आता मी इथे गुलाबजाम विथ व्हॅनिला आईस्क्रीम घेतलं आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते मला खूप आवडतं, व्हॅनिला विथ गुलाबजाम. थंड आणि गरम. जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्या आवडीची गोष्ट इथे ही आहे सोलकढी. तर इथे मराठी फेस्ट असल्यामुळे ह्यांनी इथे सोलकढी पण ठेवलेली आहे. आता मी सोलकढी टेस्ट करून सांगते कशी आहे ती. एक नंबर आहे सोलकढीची टेस्ट. तर आता ही सुद्धा मी संपवते आणि त्यानंतर मग हे जे आहे गुलाबजाम आणि हे स्वीट डिश ती पण मला संपवायची आहे. हे सगळं संपवल्यानंतर बिल वगैरे देऊन मग जाणार घरी. जेवण वगैरे जेवण झालेलं आहे आणि आता बिल देतो आणि त्यानंतर निघतो आम्ही घरी जायला. तुम्ही इथे मंडे टू फ्रायडे आलात तर त्यांचे 825 फॉर व्हेज आणि 925 फॉर नॉनव्हेज असे त्यांचे चार्जेस आहेत. तर आम्ही आता पूर्ण नॉनव्हेज घेतलेलं होतं, आज काय व्हेजचा दिवस नव्हता. सो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. मी आता रेडी होऊन हर्षितला सोडायला ट्युशनला चाललेली आहे. परंतु ट्युशनला जायच्या आधी त्याला उसाचा रस प्यायचा आहे, कारण गरमी पण इतकी आणि माझी स्किन पण आता एवढी सांगून टॅन झालेली आहे ना उन्हामुळे. कारण परवा आम्ही ज्या मॉन्टेरिया विलेजला गेलेलो होतो सो तिथे ऊनसुद्धा खूप होतं आणि उन्हामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या, त्याच्यामुळे स्किन खूप टॅन झालेली आहे. सो ती टॅन रिमूव्हल मी घरच्या घरी कसं करते त्याचासुद्धा मी एक व्हिडिओ नक्की बनवणार आहे. सो तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. घरच्या घरी तुम्ही टॅन रिमूव्हल कसं करू शकता ते. पण आत्ता मात्र हर्षितला मी सोडायला ट्युशनला जाते आणि जाताना आम्ही मस्त असा थंडगार उसाचा रस पिणार आहोत. क्लासला जायचं आहे माहिती आहे ना, लवकर लवकर पी आणि मग परत खेळायला पण जाणार असेल ना. होय काय रे. होय. तर हर्षितला उसाचा रस पियाला दिला आणि त्याच्यानंतर कारण गरमी पण खूप आहे परंतु त्याला उसाचा रस प्रचंड आवडतो. मी त्याला नेहमी हेच सांगते की कोल्ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा तुझा उसाचा रस पिलास तर तो कधीही चांगला हेल्थसाठी. पण आजकालची मुलं अजिबात ऐकत नाहीत. तर मग नंतर त्याला ट्युशनमधून घेऊन सुद्धा आली आणि त्याच्या दरम्यान माझी जी काही बाहेरची कामं होती ती सुद्धा मी आता पूर्ण केली आहेत आणि आता पुन्हा आलेली आहे डिनरसाठी. तर आता घड्याळात 8 वाजलेले आहेत. तर म्हटलं आता चला डिनरची तयारी करूया. तर आज मिस्टरांचा उपवास असतो तर त्याच्यामुळे आज काय काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. आमच्याकडे टिपिकली उपवासाच्या दिवशी एक वेगळा मेनू असतो, कारण बऱ्याच जणांकडे जो मेनू असतो तो असतो वरण भात बटाट्याची भाजी असा टिपिकल मेनू असतो. परंतु आमच्याकडे म्हणजे माझ्या मिस्टरांचा कोकणातला एक वेगळाच मेनू आहे तो तुम्हाला दाखवते, परंतु तो विदाऊट कांदा लसणाचा असतो.
तर तो मी तुम्हाला दाखवते काय असतो तो। तर इथे कुकरला भात लावलेला आहे, त्याच्यानंतर इथे आहे वालाचं बिरडं आहे जे विदाऊट कांदा लसणाचं आहे, बटाटा वापरतो आणि त्याच्याशिवाय इथे आहे सुरणाची भाजी, तर ही सुद्धा विदाऊट कांदा लसूण आहे। आणि त्याच्याशिवाय आता इथे मी पिठी करणार आहे, कुळथाची पिठी, परंतु त्याच्यामध्ये मी लसणीचा वापर नाही करणार आहे, कोकम वापरणार आहे आणि ओलं खोबरं जसं कोकणात बनवलं जातं। आणि त्याच्याशिवाय आज बनवणार आहे भजी, शिमला मिरची, फ्लॉवर, बटाटा आणि वांग अशी मिक्स भजी बनवणार आहे। मला बाजारात मोठी मिरची नाही मिळाली, नाहीतर मिरचीची सुद्धा करणार होती, परंतु मी आता शिमला मिरचीची पण करणार आहे। तर आता हे सर्व मी आवरून घेते, भजी बनवून घेते आणि हे कुळथाची पिठी आहे ती पण फोडणीला घालून घेते। तर मी आता जेवायला बसलेली आहे आणि माझ्या ताटामध्ये आहे पिठी भात, वालाचं बिरडं, ही कालची थोडीशी मेथीची भाजी उरलेली तर ती आहे, त्याच्यानंतर ही सुरणाची भाजी थोडीशी आहे आणि ही भजी आहे। त्याच्यामध्ये मी वांग, शिमला मिरची आणि फ्लॉवर एवढंच घेतलेलं आहे। मी ह्याच्यामध्ये अजिबात बटाटा घेतलेला नाही आहे, कारण मला बटाटा भजीपेक्षा फ्लॉवर आणि वांग्याची भजी जास्त आवडते आणि शिमला मिरची माझ्याकडे होती त्याच्यामुळेच मी त्याची भजी बनवली। तर आता हे सर्व जेवण मी जेवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते। तर आता माझं जेवण जेवून झालेलं आहे आणि एवढं थकायला झालेलं आहे, पण थकवा कशामुळे जाणवतोय तर गरमीमुळे। सो आता मी थोडीशी फ्रेश झालेली आहे आणि आता हर्षीचं सुद्धा जेवण झालेलं आहे, तर आता झोपायची तयारी। तर अशा पद्धतीत गेलेला आहे आमचा पूर्ण दिवस आम्ही स्पेंड केलेला आहे। आणि बाय द वे तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती जी मला आजच सकाळी कळली। RTOचा एक रूल आहे तो मी तुम्हाला सांगावासा मला वाटला की जर समजा असं कोणाबाबत झालेलं असेल तर तुम्ही ती चूक सुधारू शकता। म्हणजे आपलं असं होतं ना की
आपल्याकडे समजा जुनं लायसन असेल तर आपण मग लायसनची एक्सपायर डेट वगैरे बघत नाही, कारण अगोदर कसं होतं 20 वर्षाचं लायसन मिळायचं, परंतु कारण माझ्याकडे 20 वर्षाचं लायसन होतं आणि आत्ता माझं लायसन या पुढच्या महिन्यातच संपायला येतंय. बरं झालं आज मी लायसनसाठी अप्लाय करून आली ते. येस, तर मला तिथे गेल्यानंतर असं कळलं की आता RTOचा रूल असा आला आहे की दर 5 वर्षानंतर तुम्हाला लायसन हे रिन्यू करावं लागतं, दर 5 वर्षानंतर. आणि जर समजा तुमचं लायसन संपलेलं असेल, समजा तुमचं लायसन हे डिसेंबरमध्ये संपलं, तर डिसेंबरपासून पुढचे जे 9 महिने आहेत, प्रॉपर 9 महिने, त्या 9 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं लायसन रिन्यू करू शकता. हा त्यांचा क्रायटेरिया आहे की तेवढ्या याच्यामध्ये तुम्ही तुमचं लायसन रिन्यू करू शकता. सो आपल्या लायसनची एक्सपायरी डेट झालेली असेल तर नक्की चेक करा. आपण या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती अजून एक गोष्ट झालेली आहे एक्सपायरी डेटच्या बाबतीमध्ये, तर ती अशी आहे की हर्षीचा पासपोर्ट हा गेल्याच महिन्यामध्ये संपलेला आहे. सो तो सुद्धा आता रिन्यू करायचा आहे, तर त्याची सुद्धा डेट ही पुढच्या वीकमधली मिळालेली आहे. त्याच्यामुळे मला गावाला जाणं हे माझं मी पोस्टपोन केलं, नाहीतर मी आता 1-2 तारखेला गावाला जाणार होती, कारण आता आंबे, फणस, काजू खूप साऱ्या गोष्टी खायच्या आहेत, धमाल करायची आहे, फणसाची भाजी खायची आहे आणि खूप सारं फिरायचं आहे. हर्षित, करण आणि जय हे 3 जण असलेला की खूप सारी धमाल आम्ही करतो, तर तीच सारी धमाल करायची आहे, म्हणून गावाला सुद्धा जायचं आहे. आणि मेन म्हणजे आंब्याचा सीझन आहे आणि भरपूर सारे आंबे, कारण आमची आंब्याची कलमं असल्यामुळे आंबे खायचे आहेत. आणि आईचा मला फोन आलेला, तर आई सांगत होती की आंबे जे आहेत ते आडियेत घातलेले आहेत, म्हणजे गवतात घातलेले आहेत पिकण्यासाठी. तर त्याच्यामुळे मला खूप असं झालेलं आहे की कधी एकदा मी गावाला जाते आणि आंबे खाते, परंतु हर्षितचं पासपोर्ट जे आहे ते त्याचं काम असल्यामुळे थोडंसं डिले होणार आहे मला जाण्यासाठी. तर जे RTOचा हा जो रूल आहे की तुम्ही पुढचे 9 महिन्यामध्ये ते तुमचा पासपोर्ट तुमचं RTOचं जे लायसन आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, तर ते तुम्ही रिन्यू करू शकता. तर हीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तर आपण बाकी सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असतो, परंतु आपण आपल्या ड्रायव्हिंग लायसनकडे लक्ष देत नाही. ही छोटीशी मायनर चूक आपल्या हातून घडते, कारण आपण एवढं बघत नाही. कारण पहिले 20 वर्षाचं नंतर तुम्ही रिन्यू करू शकत होता, परंतु आता 5 वर्षाचा क्रायटेरिया आहे. फक्त 5 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला ते लायसन जे आहे तुमचं ड्रायव्हिंग लायसन हे रिन्यू करावं लागतं. सो सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि येस, दुपारी मस्त असं भरपूर सारं नॉनव्हेज खाल्लेलं आहे आणि आत्तासुद्धा व्हेजच जेवायचं होतं, कारण जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की मिस्टरांचा उपास आहे. तर त्याच्यामुळे ज्या ज्या दिवशी मिस्टरांचा उपास असतो त्या दिवशी आमच्याकडे ऑलमोस्ट पिठी भात आणि भजी असते, परंतु सध्या मी भजी नाही बनवली. आज बऱ्याच महिन्यानंतर, म्हणजे आय थिंक 1-1.5 महिन्यानंतर मी भजी बनवलेली आहे. तर त्याच्यामुळे आज भजीच बऱ्याच दिवसानंतर खायची इच्छा झाली, कारण पावसाळा चालू झाला की आमच्याकडे भजी हा प्रकार वरचेवर होतो, तळण्यातले पदार्थ वरचेवर होत असतात. मात्र ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी भाज्या वेगवेगळ्या भाज्या बनतात, विदाऊट कांदा लसूण असतं आणि खोबरं मात्र असतंच त्या दिवशी. सो अशा पद्धतीत आजचा दिवस गेलेला आहे आणि गरमी तर एवढी वाढलेली आहे. सो मी पुन्हा सांगते की प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, खूप सारं पाणी प्या, बाहेर जाताना स्कार्फ, टोपी हे सर्व घाला आणि स्वतःच्या शरीराची खूप काळजी घ्या आणि ताक पिया. त्याच्यानंतर मेन म्हणजे सोलकढी बनवा आणि सोलकढीसुद्धा पिया. सो चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.